नमस्कार, रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला करून दाखवते पावभाजी रेसिपी, अगदी कमी साहित्यात तितकीच चविष्ट अशी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पावभाजी बनवण्यासाठी मी इथे काही फ्लावर घेतलेले आहे, ते घालायचे आपल्याला। इथे मी बटाटे घेतलेले आहेत, 3 बटाटे घेतले, तिथे मी बारीक कट करून घेतले। इथे एक मीडियम साईजचा बीट घेतलेला आहे बारीक कट करून। 2 गाजर घेतले मी इथे। 3 टोमॅटो घेतलेले आहेत इथे मी बारीक कट करून। इथे मी मटर घेतलेले आहेत 1 वाटी। तर बाजारामध्ये मटर खूप फ्रेश आलेले आहेत। आणि पाणी थोडं घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरला लावायचं आहे, 2 शिट्ट्या करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला थोडंच घालायचं आहे। याला आपण 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। हे बघा, भाजी पण आपली आता झालेली आहे। हे बघा, आता मॅशरने आपण याला असं बारीक करून घेऊन घ्यायचं आहे। असं मॅशरने आपण याला बारीक करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित बारीक होतं ह्याने। मॅशरने आपण हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याला मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। ते 2 चमचे बटर टाकलेले आहे। बटर 2 चमचे आणि मी थोडंसं तेल घेतलेलं आहे इथे। तेल आपलं आता गरम झालेलं आहे। इथे 1 चमचा मी जिरं टाकते। जिरं आपलं आता गरम झालेलं आहे। आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा व्यवस्थित सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी इथे 1 चम्मच। इथे मी 2 शिमला मिरची टाकते बारीक कट करून। ती पण आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। कांदा आपला आणि शिमला मिरची आपली झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत। काश्मीरी लाल मसाला मी 1 चम्मच टाकते। पावभाजी मसाला मी इथे 2 चमचे टाकते। इथे मी कस्तुरी मेथी घेतली आहे, 1 चम्मच घ्यायची आपल्याला। त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो पावभाजीचा। ह्याला पावभाजीला खूप मस्त चव येते। आणि पूर्ण भाजी आपण कढईमध्ये टाकून घ्यायची, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। आणि थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। पावभाजी थोडीशी पातळच असते। आणि याला 5 मिनिटं आपण याला ठेवून द्यायचं। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आपण बीट टाकल्यामुळे याचा कलर बघा किती फार सुंदर आलेला आहे। आपल्याला एक्स्ट्रा कलर टाकायची गरज नाही लागत, म्हणून बीट थोडा टाकावा। आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही। पावभाजी आपली आता तयार झालेली आहे। हे बघा, ती थोडी पातळ ठेवायची आहे। आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं बटर घालायचं आपल्याला याच्यामध्ये। आता गॅस बंद करायचा आहे। एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे। बटर मेल्ट झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला थोडी काश्मीरी मसाला टाकायचा आहे। आणि यामध्येच आपल्याला थोडंसं पावभाजीचा मसाला टाकायचा आहे। म्हणून भाजी टाकलेली आहे आपण। त्याच्यामध्येच आपल्याला थोडी कोथिंबीर, थोडासा कांदा, हे सर्व हे पावाला लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने जसं आपण बाहेर
बाजारामध्ये खातो ना तशाच प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे. आपले पाव रेडी झालेले आहेत. मला पावभाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.